नमस्कार, मी विनोद इंगोले, समाजसेवक प्रभाग 22। या प्रभाग 22मध्ये नॅशनल काँग्रेस पार्टीतर्फे माझ्या मिसेसला वंदना विनोद इंगोले यांना ओबीसी मागासवर्गीय ओबीसी याच्यातून उमेदवारी मिळालेली आहे आणि उमेदवारी मिळाल्यानंतर लोकांचं फार मोठं सहकार्य आम्हाला मिळत आहे। विशेषतः सांगायचं झालं तर आम्ही सामाजिक सेवा गेल्या अनेक वर्षापासून करत आलो आणि लोकांच्या ज्या ज्या समस्या प्रभागातल्या असते, लोकांना नगरसेवक कसा पाहिजे, त्या नगरसेवकाच्या पायगुणावर आम्ही खरे उतरण्याचा प्रयत्न करतो आणि तशा पद्धतीचे आम्ही काम करत राहतो। ज्यांनी कोणी समस्या सांगितली त्या समस्याचं निवारण कोणत्या विभागातून होईल, कोणत्या साहेबाकडनं होईल, या प्रत्येक गोष्टीची जाणीव आम्ही ठेवतो। विहिरीचं काम असलं तर विहिरीच्या अधिकाऱ्याला, लाईटचं असलं तर लाईटच्या अधिकाऱ्याला, नाही तर कोणत्या प्रकारे काम करायचं आणि शासनाचा विविध रूपाने कसा फंड येईन आपल्याकडे, आपल्या प्रभागात कसं काम करू। महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक हेड असतात, त्याच्यातून आपल्या प्रभागातून कसा विकास करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही फंडसुद्धा ओढून आणला। त्याच्यामध्ये विहिरीचं काम केलं, आपल्या प्रभागामध्ये बगीचाचं सौंदर्यीकरणाचं काम केलं, रस्त्याचं केलं, नालीचं केलं, गडरचं केलं, असे अनेक प्रकारचे कामं केले। अधिकाऱ्याकडे प्रपोजल घेऊन गेलं का साहेब अशा पद्धतीची समस्या आहे आणि रोडवरची आहे आणि अति तात्काळ करणं जरुरी आहे, त्यांना सर्व वस्तुस्थिती दाखवली का अधिकारी त्याची दखल घेते। पण लोक या प्रकारचं करत नाही आणि आम्ही त्या प्रकारचा पाठपुरावा करतो। पाठपुरावा करतो, प्रशासनासोबत संपर्क ठेवतो आणि त्याच्यातून तो मार्ग काढतो। शेवटपर्यंत ते काम केल्याशिवाय आम्ही राहत नाही। आणि त्याच प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या अशा विविध योजना आहे, जसं संजय गांधीची योजना, बाल संगोपनची योजना, अशा निराधार योजना अनेक आहे, त्यासुद्धा आमच्या प्रभागाच्या लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि ज्या ज्या शासनाच्या योजना येतात त्या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। अशामुळेच लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि 2012मध्ये पुन्हा असा योग आला की पुन्हा लेडीज उमेदवार उभं करायला लावला। पण परिस्थिती अशी होती का कोणी व्हायला तयार नाही, मग माझ्या मिसेसला करावं लागलं आणि मग ओबीसीमधून उभं झालो। तो होतं संघ मुख्यालय परिसर। संघ मुख्यालयामध्ये अपक्षामध्ये ओबीसी म्हणून महिला गटातून उभं झालो आणि त्यावेळेस आलमारी चिन्ह होतं आमचं। त्यावेळेस आम्हाला भरघोस मताने लोकांनी निवडून दिलं। त्यानंतर आम्ही निरंतरपणे सेवा केली। त्याच्यानंतर आम्ही पुन्हा 8,500 मतं घेतले। त्याच्यानंतरही आम्ही सेवा करत राहिलो। आमची सेवा कुठेही थांबलेली नाही, जनतेच्या पर्यंत आमची सेवा पोहोचत राहिली। आम्ही सेवक आहोत। आमच्या प्रभागाला आता जे उमेदवार दिलेले आहेत ते साहेब आहे, म्हणजे मोठे व्यक्ती। आम्हाला साहेब नको, आम्हाला सेवक पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आणि आम्ही सेवकच्या भूमिकेतच काम करू। पण ज्या ज्या गोष्टीसाठी भ्रष्टाचार केला, विकासभाऊ ठाकरे एक कणखर नेतृत्व आहे, त्यांनी जे गोष्ट बोलली त्याचा पाठपुरावा करून विकासभाऊ मार्ग काढत असतात आणि जे त्यांच्याकडे वस्तुस्थिती येते त्यानुसार विकासभाऊ काम करत असतात। आणि विकासभाऊ हे आमचे काँग्रेस पार्टीचे नेते आहे आणि माझे भाऊ आहे आणि ज्या प्रकारे जिद्दीनं ते काम करतात आणि आमदारसुद्धा आहे। महाराष्ट्र शासनाने त्यांचं पाहिलं त्या प्रकारे विधानसभेत प्रश्न मांडतात, महानगरपालिकेचे सर्व लोक हादरून जातात, अशा पद्धतीचं विकासभाऊचं काम आहे। आणि अनेक प्रश्न त्यांनी महानगरपालिकेचे विचारले भ्रष्टाचाराबद्दल, त्याच्यावर प्रशासनाची कारवाई सुरू आहे। नमस्कार, मी वंदना विनोद इंगोले, प्रभाग 22 ब गटातून राखीव महिला ओबीसी मधून मी निवडणूक लढवित आहे आणि माझ्या प्रभागातील 40% भाग स्लम असल्यामुळे त्यांना वहिनी आणि भाऊ हाच विषय असते, नगरसेवक नकोच। आणि आमच्याकडे भाऊ जरी नसले तरी मी त्यांना प्रत्येक गोष्टीचा मार्ग दाखवते किंवा सल्ला देते किंवा त्यांचे प्रश्न सोडवून घेण्याचा त्यांना पुरेपूर प्रयत्न करते। आणि आमच्याकडल्या साहेबांना मी नेहमी त्यांच्या पाठीशी असते। ते जरी बाहेर नसले तरी येणाऱ्या लोकांना आम्ही थांबवत नसते। आलेल्या लोकांना आमच्याकडे ज्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना येतात त्याच्यातही भरपूर सारा त्यांना फायदा करून देत असतो। राशन कार्ड, निराधार ह्या सगळ्या आमच्या योजना विविध राबवल्याच जातात। तरी पण या भागामध्ये कसं की उमेदवार नसल्या कारणाने या सगळ्या लोकांची साथ आम्हाला लाभेल अशीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि जास्तीत जास्त लोकांनी काँग्रेस पार्टीला हे मतदान करावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करते। 2017 पासून जे नगरसेवक होते ते नगरसेवक त्यांच्यापर्यंत कधी पोहोचले नव्हते आणि पोहोचले नसल्यामुळे ते कितीतरी गोष्टीपासून वंचित राहिले। त्याच्यामध्ये आम्ही समाजसेवक पडतो म्हणून ते काही प्रश्न सोडवता आले, पण जे मोठे विकासाचे काम आहे, रस्ता रुंदीकरण असो की आमच्या भागामध्ये नाला जीर्ण झाला आहे,
या सगळ्या यासाठी आम्हाला आमचाच नगरसेवक म्हणून हे पाहिजे, वहिनीच पाहिजे किंवा हे आणि काम करणारा भाऊच पाहिजे, अशा पद्धतीची लोकांची आमच्याबद्दलची समज आहे. आणि त्या लोकांकडून मला जास्तीत जास्त सहकार्य लाभेल अशी मी त्यांच्याकडून हे करते. काय वाटते ही जे चुरीची लढत आहे यावेळेस, काय वाटते आपले किती उमेदवार निघणार आहेत, काय सांगाल? मला याच्याबद्दल तर फार माहिती नाही आहे की कोणाबद्दल आपण कसं मत मांडायचं, पण त्यांना येणाऱ्या 16 तारखेला लोकच काय निर्णय देतील हे ते योग्य वेळ असते सांगन त्यांना. इथे तुम्हाला फक्त काँग्रेस पार्टीमधून जे उमेदवार दिले आहे ते काम करणारे उमेदवार दिले आहे, तर निवडून देताना 4ही उमेदवार आपलेच आले पाहिजे. आपलीच प्रभागाचा विकासही होईल आणि आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जातील. बाकी सगळे साहेब आहे, साहेबांना नमस्कारच करावं लागते आणि काम करणाऱ्यांना फक्त कामच सांगावं लागते, अशा पद्धतीची त्यांची भूमिका राहील.